भाजपनं जाहीर केलेल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला शिवसेनेनं विरोध दर्शवला। केवळ दलित मतांच्या विभागाच्या वतीने भाजपनं दलित उमेदवार दिल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला। सरसंघचालक मोहन भागवतांच्या नावाचा शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावून हिंदू राष्ट्राची ओळख दाखवण्याची संधी भाजपनं गमावल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय। तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कसलीही अट न लावता सरसकट कर्जमाफी करण्याची मागणीही उद्धव ठाकरेंनी केली। राष्ट्रपती कोण होणार, कोणी झाला, आपल्या आयुष्यात फरक काय पडणार? दलित समाजाची मतं घेण्यासाठी म्हणून दलित जर का कोण करणार असेल तर मग त्याच्यामध्ये आम्हाला रस काय? पण जरूर जर का एखादा राष्ट्रपती झाल्यानंतर केवळ दलितांचं नाही तर देशाचं भलं करणार असेल तर राष्ट्रपती तुम्ही कोणी करा, शिवसेना तुमच्या सोबत आहे। आणि म्हणून आम्ही जी भूमिका मांडली की मोहनजी भागवतांचं नाव हिंदुस्थानसाठी एक चांगलं नाव आम्ही दिलं होतं। बरं ठीक आहे, मोहन भागवतांच्या नावावरनं जर कोणाची अडचण होत असेल तर आज संपूर्ण देशातला शेतकरी या रस्त्यावरती उतरलेला आहे। मी अनेकदा बोललेलो आहे की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये क्रांतीची ठिणगी माझ्या शिवरातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने टाकली, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे त्यांचा। त्यांच्या दर्शनाला मी पुणतांबेला जातोय, त्या शेतकऱ्यांना जाऊन भेटतोय मी। मग शेतकऱ्यांचं भलं बघणारा मी स्वामीनाथनचं नाव सांगितलं। काय स्वामीनाथन किंवा मोहन भागवत यांचा आमचा काय संबंध आहे? काही नाही आहे, पण देशातली माणसं, त्यांचं भलं करणारी माणसं, त्यांची नावं आम्ही सुचवली। आता उद्या काय निर्णय घ्यायचा तो आपण घेऊच, पण शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं, सरकारला कर्जमुक्तीची घोषणा करायला लावली आणि घोषणा केल्यानंतर आज सुद्धा ती एक चर्चा चालू आहे। दिवाकर रावते मला वाटतं अजून आलेले नाहीत, त्यांचा फोन होता, म्हटलं नको, तिकडेच थांबा, तुम्ही तिकडेच थांबा, कारण ती सुकाणू समिती सुकाणू कोणत्या दिशेला वळेल त्या दिशेने सगळं वळणार, म्हणून म्हटलं तुम्ही तिकडेच थांबा। पण वेड्या वाकड्या अटीतटी टाकून जर शेतकऱ्यांना गांगरून टाकलं जाणार असेल तर त्या अटीतटींचा कागद मी स्वतः फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।